नमस्कार मैत्रिणींनो, आनंदी मन या रेसिपी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आजची आपली रेसिपी आहे चिकनची काळी रस्सा भाजी। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चिकनची भाजी बनवली जाते। या पद्धतीने देखील तुम्ही भाजी एकदा ट्राय करू शकता। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि ते मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे, बघू शकता। त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यात 2 पळी तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाले की त्यात आपण बारीक कापून घेतलेला कांदा घालणार आहोत। एक पूर्ण मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला होता। आता कांदा कमी गॅसवर छान परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटे कांदा छान परतला गेला की त्यात थोडासा हिंग घालूया। त्यानंतर हळद घालूया। त्यानंतर धना पावडर घातली आणि मीठ देखील घातलेलं आहे। हे सर्व मिश्रण आता पुन्हा आपण छान परतून घेणार आहोत। इथे मी धना पावडर आणि हळद थोडी जास्त घातलेली आहे आणि मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या योग्य प्रमाणात घालायचं आहे, जेणेकरून आपल्या या जे सूप निघणार आहे त्याला छान चव येते। आता बघा, परतून झाल्यानंतर मी त्यात चिकन घातलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे चिकन 2 ते 3 मिनिटे छान परतून घेतलं की बघा त्याला आपोआप मिठाचं पाणी सुटायला सुरुवात होते। आता यावर आपण एक डिश ठेवणार आहोत, जेणेकरून पूर्णपणे मिठाचं आणि हळदीचं पाणी तयार होते। बघा 2 मिनिटांनी मी झाकण काढून घेतलं आहे। बघा किती सुंदर त्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्यातच पुन्हा एकदा चिकन छान परतून घ्यायचं आहे 2 मिनिटे। आता त्यावर पुन्हा आपण तीच डिश ठेवणार आहोत आणि त्यात पाणी गरम होण्यासाठी घालणार आहोत। पाणी गरम झाले की आपण ते पाणी कुकरमध्ये घालून घेऊया आणि पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण ते पूर्ण पाणी आणि पीस मिक्स करून घेऊया। बघा 2 मिनिटं छान मिक्स करून घेतलं की त्यानंतर आपण कुकरला झाकण लावणार आहोत व मीडियम हीटवर 2 ते 3 शिट्टी घेणार आहोत। 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून टाकायचा आहे। आता वरील प्रमाणे साहित्य वापरून आपण काळ्या वाटणाची तयारी करून घेतली आहे। त्यात मी कांदा खोबरं अगोदरच भाजून ठेवलेलं होतं, ते मी आता मिक्सरला दळून घेणार आहे। बघा पाणी घालून हा मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यात 1.5 ते 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। थोडासा हिंग घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट देखील घालायचं आहे आणि काळा मसाला तुम्हाला किती प्रमाणात भाजी तिखट पाहिजे तेवढा घालायचा आहे। आणि त्याचबरोबर इथे मी चिकन मसाला देखील वापरलेला आहे, तुम्ही देखील इथे चिकन मसाला वापरू शकता। आता बघा पळीच्या सहाय्याने मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात जो आपण काळा मसाला वाटून घेतलेला आहे तो काळा मसाला घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण तेल आणि मसाला एकजीव झाला पाहिजे। हा मसाला आपण कमी गॅसवरच परतवणार आहोत, जेणेकरून तो कच्चा नाही राहणार आणि यात अगदी थोडंसं मीठ घालून परतवायचं आहे। मसाला आपल्याला कमी गॅसवरच कोरडा होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे। आता बघा आपलं चिकन देखील शिजलेलं आहे बघा, आणि आता आपण आणि मसाला देखील परतून झालेला आहे। बघा आपला एक 5 ते 7 मिनिटात मसाला परतून झाल्यानंतर त्यात आपण जे सूप आहे ते घालून घेणार आहोत। पळीच्या सहाय्याने संपूर्ण मसाला आणि सूप एकत्र करून घ्यायचं आहे बघा। आणि भाजीला आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर ते मी गरम करून घेतलं आहे। गार पाणी घालायचं नाही, त्याने भाजीला चव राहत नाही। मिक्सरचं भांडं देखील गरम पाण्यानेच मी धुवून घेतलं आहे। बघा तुम्हाला जेवढं इथे पाणी ॲड करायचं आहे तेवढं करा, खूप जास्तही नका करू,
जेणेकरून भाजी खूप पातळ होईल. थोडीशी मध्यम स्वरूपाची भाजी आपल्याला इथे ठेवायची आहे. आणि आता मध्यम आचेवर भाजी कढवून घ्यायची आहे. बघा भाजीला आपल्या उकळी देखील आलेली आहे मध्यम आचेवर. सगळीकडून एकदा भाजी हलवून घ्या व त्याच्यात आता पीस टाकून घेणार आहोत. संपूर्ण पीस टाकले की भाजी पुन्हा एकदा छान सर्व बाजूने हलवून घ्या. 5 ते 7 मिनिटे छान भाजी कढू द्या. बघा आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर आपण त्यात घालणार आहोत. पुरेशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅस बंद करून टाकणार आहोत. बघा आपली चिकनची काळी भाजी किंवा काळा रस्सा तयार आहे.